नमस्कार मित्रांनो, माहिती शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एखाद्या मालमत्तेमध्ये सामायिक नाव असल्यास आणि त्या मालमत्तेमध्ये शेती असेल किंवा घर काही असू शकेल, त्यामधून आपला हिस्सावरील मालकी हक्क सोडून देण्यासाठी हक्क सोडपत्राचा दस्त केला जातो. तर मित्रांनो, जर तुम्ही वडिलोपार्जित किंवा सामायिक मालमत्तेचे वाटप करत असाल तर हक्क सोडपत्र ही एक अत्यंत आवश्यक आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. हे हक्क सोडपत्र म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. माहिती खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. आणि तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हक्क सोडपत्राबाबत काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आता आपण बघू. हक्क सोडपत्र म्हणजे काय? तुमच्या नावावर एखादी मालमत्ता असेल किंवा तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असाल आणि तुमच्याकडे तुमचे नातेवाईक हक्क सोडपत्र मागत असतील तर त्या मालमत्तेमधून, मग ती मालमत्ता शेती असेल किंवा घर काही असू शकेल, त्यामधून आपल्या हिश्श्यावरील मालकी हक्क सोडून देण्यासाठी हक्क सोडपत्राचा दस्त केला जातो. हक्क सोडपत्र कायदेशीररित्या परिपूर्ण बनवून घेतले तरच त्याला कायदेशीर मान्यता असते. आता दुसरा प्रश्न म्हणजे हक्क सोडपत्र कोण तयार करू शकते? केवळ मालमत्तेचे सामायिक हिस्सेदार मालमत्तेतील त्यांचा हिस्सा सोडू शकतात. तसेच ते केवळ त्या विशिष्ट मालमत्तेच्या दुसऱ्या सहमालकाच्या हक्कात त्यांचा हक्क सोडू शकतात, इतर कोणीही नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल पुरावा म्हणून न्यायालयात दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी न केलेले हक्क सोडपत्र स्वीकारार्ह नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानुसार वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेसाठी हक्क सोडपत्र कायद्याच्या न्यायालयात मान्य होण्यासाठी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. वारसा मिळालेल्या मालमत्तेच्या बाबतीत केवळ हक्क सोडपत्र असणे पुरेसे नाही. पुरावा म्हणून न्यायालयात मान्य होण्यासाठी हक्क सोडपत्राची सक्षम दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखादी व्यक्ती हक्क सोडपत्र रद्द करू शकते का? जर हक्क सोडपत्र करून देणाऱ्याची हक्क सोडपत्र मिळवण्यासाठी फसवणूक केली गेली असेल किंवा त्याला हे हक्क सोडपत्र करण्यासाठी भाग पाडले गेले असेल किंवा त्याचा प्रभाव पडला असेल तर हक्क सोडपत्राचा दस्त सक्षम दिवाणी न्यायालयामार्फत रद्दबद्दल केला जाऊ शकतो. हक्क सोडपत्र रद्द करण्याची कालमर्यादा हक्क सोडपत्राचा दस्त केल्यापासून 3 वर्षाच्या आत हक्क सोडपत्र रद्द केले जाऊ शकते. त्यासाठी सक्षम दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून महादिवाणी न्यायालय पुराव्या अंती व सुनावणीनंतर बेकायदेशीर झालेल्या हक्क सोडपत्राचा दस्त रद्दबद्दल करू शकते. नोंदणी कायद्याच्या कलम 49 मध्ये असा आदेश आहे की जर हक्क सोडपत्राची नोंदणी केलेली नसेल तर वाद उद्भवल्यास अनोंदणीकृत हक्क सोडपत्राचा दस्त कायद्याने न्यायालयात स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे हक्क सोडपत्र कायदेशीर वैधतेसाठी नोंदणीकृत केले पाहिजे. आता पुढला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हक्क सोडपत्र कोणाला करता येते? ज्या व्यक्तीचा ठराविक मालमत्तेमध्ये हक्क आहे त्याच व्यक्तीला हक्क सोडपत्र करता येते. वारस हक्काने आई वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींना देखील वाटा शासनाच्या कायद्याप्रमाणे असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मुली त्यांचा हक्क घेतात किंवा हक्क सोड प्रमाणपत्र देऊन शासकीय कागदपत्रांवर सही करून देतात. हक्क सोडपत्र हे आपल्या हिश्श्याचे काही भागाचे किंवा संपूर्ण भागाचे करता येते. मालमत्तेच्या वाटाघाटीमध्ये हक्क सोडपत्राचे महत्त्व शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी मालमत्तेच्या खटल्यामध्ये हक्क सोड प्रमाणपत्र तयार केले जाते. एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असतील तर ते त्यांचा हिस्सा सोडत असल्यास त्यांच्या नावे हक्क सोड प्रमाणपत्र देतात. त्यानंतर वंशपरंपरागत मालमत्तेतील त्यांचा काहीही हक्क राहत नाही असा त्याचा अर्थ होतो. एकदा नोंदणीकृत पद्धतीने हक्क सोडपत्र दिल्यानंतर मालमत्तेतून हक्क सोडलेल्या व्यक्तीचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कोणताही हक्क उरत नाही. आता पुढील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हक्क सोडपत्राच्या दस्तात कोणत्या गोष्टी नमूद करण्यात येतात? हक्क सोडपत्र नोंदणीकृत पद्धतीने आणि कायद्यानुसार करताना त्यामध्ये काही कायदेशीर बाबींचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात येतो. हक्क सोडपत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा यांचा संपूर्ण तपशील. हक्क सोडपत्र घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा यांचा संपूर्ण तपशील. एकत्र कुटुंबाच्या वंशावळीचा कागद, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सानिहाय विवरण, 2 साक्षीदार व त्यांची नावे, वय, पत्ता यांचा संपूर्ण तपशील. आणि आता शेवटचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हक्क सोडपत्राचा अंमल कुठे होतो? हक्क सोडपत्राचा अंमल 7/12 वर वारसाची व इतर अधिकार
सदरी असलेली नावे कमी करण्यासाठी होतो. दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत हक्क सोडपत्राची प्रत तलाठी कार्यालयात द्यावी लागते. संबंधित व्यक्तीने सादर केलेली सर्व कागदपत्रे आणि तपशील तलाठी कार्यालयात तपासले जातात. हक्क सोडपत्र नोंदणीकृत असेल तरच गाव नमुना 6 मध्ये त्याची तलाट्याद्वारे नोंद केली जाते आणि सर्व हितसंबंधितांना नोटिसा बजावल्या जातात. अनोंदणीकृत हक्क सोडपत्र नोंद करणे अवैध आहे. हक्क सोडपत्राशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.